नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 6वी गणित, मॅथ्स, बँक व सरळ व्याज, बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट. बालमित्रांनो, या चित्रात तुम्हाला दिसते हे चित्र बँकेचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला डिपॉझिट आणि इंटरेस्ट हे दोन शब्द दिसून येत आहेत. डिपॉझिट म्हणजे काय आणि इंटरेस्ट म्हणजे काय? तर आज आपण याविषयी इंटरेस्ट, डिपॉझिट किंवा बँकेशी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. बँक ही पैशाचे व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था असते. ती एक वित्तीय संस्था असते. तर डिपॉझिट बघा, डिपॉझिट कडे तुम्हाला दिसतो आहे हा बाण या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजेच आपण काहीतरी पैसे किंवा काही दागिने, सोनं हे बँकेमध्ये ठेवतो आणि इंटरेस्टच्या ठिकाणी आपल्याला काय दिसतात बरं? पैसे. आणि हे पैसे कोणाला बरं मिळतात? तर आपल्याला मिळतात. मग आपण या ठिकाणी बँकेमध्ये काहीतरी पैसे ठेवतो. हे पैसे आपले बघा सुरक्षित राहत असतात. थोडक्यात ही एक सरकार मान्य वित्तीय संस्था असते. So a bank is a government recognized organization which carries out transactions of money. या ठिकाणी पैशाविषयी व्यवहार केले जातात. Now this finance relates to money. So वित्त म्हणजेच पैसा. Finance means money. So बँक मध्ये आपण जे काही व्यवहार करतो ते पैशा संबंधीचे व्यवहार असतात आणि आपण हे जे काही पैसे या बँकेमध्ये ठेवतो त्या बदल्यात आपल्याला सुरक्षा मिळते, आपल्या पैशाचं संरक्षण होतं. त्याचबरोबर आपल्याला बँक हे जे पैसे आपल्याकडे ठेवते त्या पैशाच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मोबदला देते, म्हणजेच इंटरेस्ट देते, व्याज देते. कारण हे जे पैसे आपण बँकेत ठेवलेले असतात ते पैसे सरकारमार्फत काही कारणांसाठी वापरले जातात आणि त्या बदल्यात आपल्याला व्याज मिळत असते. आपण जो काही पैसा मिळवत असतो तो आपल्या सोयीसाठी किंबहुना सुखसोयींसाठी मिळवत असतो, बरोबर? मग म्हणजेच या सुखसोयी म्हणजेच काय? तर माणूस बघा एक ठराविक काळानंतर आपण नोकरीला लागतो. आपण हे पैसे नोकरी लागल्यानंतर काही पैशांची आपण बचत करतो, म्हणजे साठवून ठेवतो. कशासाठी बरं आपण हे पैसे साठवतो? तर शिक्षणासाठी, आपल्या मुलांच्या किंवा भावंडांच्या शिक्षणासाठी, घर घेण्यासाठी, भविष्यामध्ये आपण जेव्हा निवृत्त होऊ, रिटायर्ड होऊ त्यावेळेला आपल्याला काही वैद्यकीय खर्च आला किंवा आपल्याला काही घर घ्यायचं असेल, रिटायरमेंट नंतर आपल्याला काही सुविधा हव्या असतील तर त्यासाठी या पैशांचा आपण उपयोग करू शकतो. तर त्या अनुषंगाने भविष्यातील गरजेसाठी आपण या पैशांची बचत करत असतो. मग ही बचत आपल्याला नियमितपणे करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण जर आपण आतापासून थोडी थोडी बचत करणं सुरुवात केली तरच भविष्यात ती बचत मोठी होऊन आपल्याला तिचा उपयोग होऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा राईट? तर रुपीज साठी भारतीय रुपया हे आपल्या भारताचं
अधिकृत चलन आहे. प्रत्येक देशाचं चलन असतं त्याप्रमाणे आपल्या भारतीय गणराज्याचं रुपया हे अधिकृत चलन आहे. आणि या भारतीय रुपयासाठी या ठिकाणी हे जे चिन्ह तुम्हाला दिसत आहे हे चिन्ह प्रतीक चिन्ह म्हणून तयार करण्यात आलेले आहे. तर छोटीशी बचत ही बघा, अगदी आपण सुरुवात केली अगदी 1-1 रुपयापासून, तर ही बचत भविष्यात मोठी होऊ शकते आणि तिचं मोठ्या बचतीत मोठ्या बचतीच्या वृक्षात रूपांतर होऊ शकतं. म्हणून बचत ही नियमितपणे करणं आवश्यक ठरते. आता बँकेमध्ये बचत करायची तर बँकेमध्ये आपल्याला त्यासाठी अकाउंट उघडावं लागतं, खातं उघडावं लागतं. मग बँक अकाउंट म्हणजेच काय, तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. टू यूज बँकिंग सर्व्हिसेस we have to open an account in the bank. Now there are different types of account, that is saving account, current account, recurring deposit account, fixed deposit account, demat account, etc. तर या बँकेमध्ये विविध प्रकारची ही खाती असतात. चालू खाते, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग म्हणजे आवर्ती ठेव योजना, मुदत बंद ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत बंद ठेव, अशा विविध प्रकारची ही खाती बँकेमध्ये असतात. तर बँकेचे हे जे व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला बँकेत खातं उघडावं लागतं आणि हे खातं उघडण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. So to use banking services, we have to open an account in a bank, and to open the new bank account, we need the following documents or papers. Let's see which types of documents we need. पत्त्या संदर्भात पुरावा. The most important is the proof of residence, that is ration card, then electricity bill, वीज bill, telephone bill. तर रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला, आपण ज्या ठिकाणी काम करत असू त्या ठिकाणचं ओळखपत्र इत्यादी प्रकारचे दाखले म्हणजेच पुरावे हे आपल्या पत्त्या संदर्भात असतात. त्यातून आपला पत्ता, आपण कुठे राहतो त्या संदर्भात पुरावा आपल्याला बँकेला सादर करावा लागतो. त्यानंतर आपल्या ओळखीचा पुरावा, आपलं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपल्याला दाखवावी लागते आणि त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यासारख्या विविध पुराव्यांचा आपल्याला संदर्भ द्यावा लागतो. आता आयकर म्हणजेच पॅन कार्ड जे असतं हे आयकर विभागाने दिलेलं असतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. यावर आपलं नाव, आपला परमनंट अकाउंट नंबर आपल्याला दिला जातो आणि या ठिकाणी बघा हा आपल्याला पॅन नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो. अंक आणि इंग्रजी अंक आणि अक्षरांच्या स्वरूपात हा आपला पॅन नंबर असतो. त्यानंतर आधार कार्ड, तुम्ही सर्व आधार कार्डशी परिचित आहात. आधार कार्ड मध्ये आपला फोटो असतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारने दिलेलं असतं हे. तर हे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ही आपली सरकारने दिलेले ओळखीचे पुरावे आहेत. आपण भारताचा रहिवासी आहोत याचे हे दाखले आहेत. तर पॅन कार्ड मध्ये आपल्याला या ठिकाणी अशा एक 12 डिजिट नंबर असतो. 12 अंकी एक नंबर आपल्याला दिलेला असतो
आपली जन्मतारीख त्यावर असते. So the proof of identity means Aadhaar card, voters card, PAN card, passport. These types of identity proofs we have to provide to the bank. Saving account passbook. So a saving account is meant to induce a habit of saving money. With the help of this saving account, we can deposit money in the saving account as well as we can withdraw some money whenever we need it. तर आपल्या उपलब्धतेनुसार, आपल्या सोयीनुसार आपल्याला बचतीची सवय लागावी यासाठी आपण हे बचत खाते काढतो. या बचत खात्यामध्ये आपल्या सोयीनुसार आपण पैसे जमा करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या जरुरीप्रमाणे आपण त्यातून काही रक्कम काढूही शकतो. त्याचबरोबरीने बँकेमध्ये आपल्याला काही व्यवहार करण्यासाठी इतरही काही सुविधा मिळत असतात. हे आहे बघा, चेकबुक म्हणजे चेक. आपण चेकने कोणाला पैसे द्यायचे असतील तर आपण या प्रकारे या चेकबुकचा उपयोग करून चेकच्या सहाय्याने पैसे आपण देऊ शकतो. त्यानंतर हे आहे प्रिंटिंग मशीन. ऑटोमॅटिकली यामध्ये आपल्या अकाउंटचं प्रिंटिंग होऊ शकतं. एटीएम कार्ड्स, आपल्याला हवं तेव्हा आपण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो. बघा, अशा प्रकारे ह्या एटीएम कार्डच्या सहाय्याने आपण या बँकेच्या विविध या ज्या काही सुविधा आहेत त्यांचा आपण उपयोग घेऊ शकतो. त्याचबरोबर मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग अशा विविध सुविधा आपल्याला या बँकेमध्ये खाते खोलल्यानंतर मिळत असतात. सो the customer gets different facilities like passbook, checkbook, internet banking, ATM card, mobile banking, etc. to operate his or her account. पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्याकरता एक विशिष्ट छापील नमुन्यात फॉर्म भरावा लागतो. तर या फॉर्मच्या माध्यमातून आपण काही पैसे भरण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या आपला अकाउंट नंबर, दिनांक, आपलं नाव, सही, अमाउंट या सगळ्या गोष्टींची त्या फॉर्म मध्ये पूर्तता करून आपण त्या फॉर्म बँकेमध्ये सबमिट करायचा असतो. त्याबरोबर आपल्याला जर पैसे भरायचे असतील तर त्या प्रकारचा फॉर्म, पैसे काढायचे असतील तर त्या विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरून आपण योग्य त्या प्रकारे हे जे व्यवहार आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत ते करू शकतो. So we have to fill in certain printed slips to deposit money or to withdraw money in an account. Every bank has its own different forms, but the information to be given in it is the same. प्रत्येक बँकेचे हे फॉर्म जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, मात्र त्यामध्ये भरण्याची जी माहिती असते ती जवळपास सारखीच असते. तर प्रत्येक बँकेचा फॉर्म हा वेगळा असू शकतो. आता करंट अकाउंट. तर करंट अकाउंट म्हणजे काय? तर चालू खाते हा एक बँकेचा प्रकार असतो. आता या करंट अकाउंट मधून आपण कितीही वेळा रक्कम काढू शकतो, मात्र त्या खात्यातील रकमेवर आपल्याला व्याज मिळत नाही. सो मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम अ करंट अकाउंट for any number of times, but one does not get any interest on the amount in this account.
आणि त्यासाठी मग आपल्याला या करंट अकाउंटवर जास्त इंटरेस्ट मिळू शकत नाही आणि म्हणून अधिक कालावधीसाठी आपल्याला जर पैसे गुंतवायचे असतील, जास्त व्याज मिळवायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला इतर काही सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात. उदाहरणार्थ फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट. तर मुदत बंद म्हणजे ठराविक काळासाठी आपण या ठिकाणी हे पैसे फिक्स ठेवतो, म्हणजे आपल्याला हवे तेव्हा आपण ते काढले तर त्यावर आपल्याला तितक्या प्रमाणात व्याज मिळू शकत नाही. तर फिक्स डिपॉझिट मध्ये व्याजाचा दर जो आहे तो जास्त असतो. रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव योजना, या ठिकाणी आपल्याला काही ठराविक महिने किंवा ठराविक वर्ष प्रत्येक महिन्याला आपल्याला काही ठराविक रक्कम बँकेमध्ये ठेवावीच लागते आणि मग आपल्याला त्या अनुषंगाने त्यावर काही व्याज मिळू शकतो. तर अधिक कालावधीसाठी ठेवल्यावर म्हणजे पैसे ठेवल्यावर जास्त व्याज मिळवण्यासाठी अशा प्रकारे फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट सारख्या सोयी बँक आपल्याला देत असते. सो टू गेट मोर इंटरेस्ट, bank provides other options like fixed deposit or recurring deposit schemes, and we can get more interest for a longer period of time. So if we not need this money, we can save this money in the fixed deposit or recurring deposit. बँक व बँकेशी संबंधित संज्ञांची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.